सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिले ॲक्शन झालेले आहे. कारण मी योजना सुरू असे आणि बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे, अशी महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सध्या माहिती दिलेली आहे. तर या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना काल शुक्रवारी रात्री आपल्या अध्यक्षपदाला राजीनामा दिला. तर नाशिकमधील ज्या झालेल्याबाबत नाशिकमधील बंधू बाबा कॅप्टन अशोक खरात त्यांच्याशी निकटचे संबंध भोवले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रात्री 9च्या सुमारास देवगिरी बंगल्यावर भेटल्या. त्यांनी चाकणकरांना तत्काळ राजीनामा देण्यास सांगितले. अध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनाम्याचा दर्जा दिवसभराच्या घडामोडीनंतर रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडून सोपविला आहे. तर राजीनामा पत्र सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं आहे. तर मुख्यमंत्री राज्यपालाकडे रुजवण्यासाठी पाठवला. तर या सर्व प्रकरणावर आणि चाकणकरांच्या राजीनाम्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि सोशल मीडियावरती पोस्ट व्यक्त केली आहे. तर चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांची राजीनामा मला प्राप्त झाला असून परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्याग करण्याचा निर्णय घेतला. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून हे योग्यच आहे. मी त्यांचा राजीनामा घेणार आहे आणि ते राजीनामा माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे, अशी माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिलेली आहे. आणि या खरं त्यांच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे राज्यभरात. तर निषेध या असल्या लोकांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकावं आणि त्यांना चांगली शिक्षा द्यावी याबाबत सरकारचं धोरण असेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. तर धन्यवाद. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की लाईक करून कमेंट्समध्ये सांगा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद.